पकडून जेवायला आला काय? अरे गुलाबजाम नाही, जिलाबी. जिलाबी खाशील का? अरे काय रे, तू जेवाय आलाय का? साखर जेवाय आलाय का? इधर येणार ना. काय म्हणतो, साखर पुड्याला आला काय? खरंच तरी म्हणलो 2 दिवसापासून तू जेवेल नाही. मला माहित होतं आज साखर पुडा म्हणून तू जेवायचा आलाय. त्याच्यामुळे हा उपाशी होता का हर्षा? हा तो उपाशी ते आज सकाळी जेवतं थाट त्यानं पिकून दिलं तो वाडीत साखरपुडा आहे. मी आज नाही जेवणार. मित्रांनो, आमच्या इकडच्या मुलींना फोटो काढायला इतक्या लाजता का प्रमाणाच्या आलाय का तू? जाय ना मग, बसले लोक जाय ना. दे बाय. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आमच्या इथं वाडीत साखरपुडा आहे. आपला गोप्या मित्र माहित असेल, त्याच्या पुतण्यांचा साखरपुडा आहे. मित्रांनो आम्ही फायनली साखरपुड्याला नाही चाललो, आम्ही जेवायला चाललोय. जेवायला. आणि हे बघू शकता, एका गाडीवर 3 जण आणि मी धरून 4 जण चाललोय खास जेवायसाठी. आणि एकदम मित्रांनो असं आम्हाला माहित झालंय का आज गुलाबजाम आहे जेवायला. चाल पुढे सरळ. एका गाडीवर 4 जण चालू. मित्रांनो 4 जण गुलाबजामचे आज पार्टीचे द्वारा. तुम्हाला एक रस्ता दाखवतो बघा. नवरदेवाचे वराडी माणसं आलेले आहेत. आता आम्हाला फक्त एकच उत्सुकता, जेवण कधी होणार, कधी गुलाबजाम खाणार. बघू शकता पाहुणे आमच्याकडेच बघू राहिले, त्यांना वाटतं काय करू राहिला. मित्रांनो आम्ही पोहोचलो, पण काही पाहुणे माणसं काय आले. चाल ना तिकडे जेवायला. आम्ही पण म्हणलो यार हेरीत लवकर आलो, पण काय करणार आता बघू. म्हणलो गुलाबजाम कधी खायला भेटतील, कधी साखरपुडा उरकल. पण काय पाहुणे गोळा होऊ लागले. तोपर्यंत म्हणलो आपण कुठंतरी जाऊन साईडला बसू. चला म्हणलो, तर पाहुणे पण गोळा होतील. आणि आमचा मित्र पक्का भाऊ तेलंग आला हर्षदला न्यायला. हर्षद गुलाबजाम टाकून जाणार आहे का पाक्यासोबत? नाही जाणार ना. हा बळच बोलू लागला चल वाडीवाऱ्याला जायचंय. पण कुठं हर्षा गुलाबजाम सोडून जाईल? तू काय करायला आहे? काय नाही. अहो तू तर कुशेगाववरून आलाय. अरे कुशेगाववरून साखरपुड्याला आलाय, पण जेवण करून जायचं. आणि मग साखरपुडे आले. हा तेच. हे पाहुणा आलाय. कोणता पाहुणा? हा साखरपुड्याला आले ना. गावड्या पाहुणा आहे, साखरपुड्याला आलाय. हा का? बर. अजून कार्यक्रम चालू व्हायचाय. याचा मडी बायलीचा पाहुणा आहे. हा का? बर. आणि मित्रांनो आता पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आमच्या इकडचा साखरपुडा असा बनवला जातो. तुम्हाला पूर्ण साखरपुडा दाखवतोय बघा. पाहुण्यांची तयारी झाली यायला. आता साखरपुडा होणार सुरू. बघू शकता वातावरण किती मस्त आहे. बघू मंडप बिंडप टाकलाय, पण अर्धे पाहुणे उन्हातच बसलेले आहे. आता काय करणार, ऊन आहे आपल्या इकडे. आदिवासी भाग आहे, शेवटी उन्हात बसायला लागतं. बघू शकता ऊन खूप झालं होतं. मग काय मी आंब्याचा ज्यूस प्यायला घेतला, कारण नवरीच्या इकडे आंब्याचा ज्यूस वाटत होते. मी पण हा 3रा कप घेतला. पहिले 2 पिलो मागून 3रा पिला. दसरं भाऊ बघा ना किती तोंड गोड करून पितो, म्हणतो लय भारी आहे. आणि मी काय त्याला सांगितलं ना मी 3रा कप म्हणून. चला उन्हाच्या तडाख्यानं पाठ. आता कार्यक्रम सुपारीचा चालू झाला भावाने. बघू शकता अशी सुपारी फोडली जाते आमच्या इकडं. हे एक नवरीचे मामा, एक नवरदेवचे मामा असतात, दोन्ही मिळून सुपारी फोडली जाते. तो डोंगर बघा, कोथळा डोंगर म्हणतात त्या. नवरदेव येऊन बसले. बघू शकता टोप्या बिप्या घालून हे नवरदेव बसले. आणि गोपी भाऊ आपले बघा कसे हसतात, त्यांच्या चेहऱ्याची स्माईल बघा. बघू शकता पाहुणे कसे बसले. ही सुपारीचा वाटायचा कार्यक्रम आमच्या इकडे. सुपारी वाटतं भावानं. तुमच्या इकडे सिगरेट वाटत असेल, इड्या वाटत असेल, आमच्या इकडे सुपारी वाटतात आणि पानं वाटतात. हे बघू शकता इकडे सुपारी, हे पानं वाटू राहिली. पाहुण्यांना पूर्ण पानं वाटायचे, सुपारी वाटायची. ने नवरदेव आता बसलेले आहे, त्यांना टाईल टोपे दिलेले आहे. नवीन आमच्या इकडची पद्धत असते, कारण नवरीकडले नवरदेवांना कपडे द्यायचे आणि नवरदेव कडले नवरींना कपडे देतात. हे बघू शकता पाहुणे कसे. पाहुण्यांचं असं म्हणणं आहे का कधी साखरपुडा उरकलं ना आम्ही कधी गुलाबजाम खायला जाऊ. हे बघू शकता नवरे आलेले आहे. आमच्या इकडूनची पद्धत आहे का नवरी नवरदेवाच्या पाया पडेल. तुमच्या इकडूनची पद्धत असेल नवरदेव नवरींच्या पाया पडत असतील. आमच्या इकडूनची वेगळी पद्धत आहे. हे बघू शकता पाहुण्यांना ओवाळायचं, या असं ओवाळलं जातं. साधी पद्धत आहे मित्रांनो आमच्या इकडची, एकदम गावाकडलं. आणि असाच कार्यक्रम आम्ही करतो. बघू शकता
सगळी पब्लिकचं लक्ष नवरदेव नवरीकडे आहे. सगळ्यांचं लक्ष नवरी नवरदेवांकडे राहतं आणि त्यांचं लक्ष अजून आहे का कधी होईल कार्यक्रम. आणि मित्रांनो, आमच्या इकडची अजून एक पद्धत आहे का नवरदेव नवरीला आहे ना सुवासनेनी ओवाळल्या जातं. 5 सुवासनेनी असं काहीतरी म्हणता. मला पण एवढं माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतोय. हे बघू शकता लाईन लावलेली आहे सुवासनेनी. प्रत्येक सुवासनीला ओवाळटी आणि 500 रुपये भेटतं आणि साडी आणि काहीतरी पीस बीस भेटतं त्यांना. त्याच्यामुळं त्यालाही खुश होऊन जाता. हे बघू शकता काही नवरदेवाच्या म्हणजे काय सुवासनी राहतात, काही नवरीच्या सुवासनी. हे बघा इकडनं येत आहे बाकीच्या. आणि हे बघा हसू राहिले किती स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर. या नवरदेवाच्या सुवासनी वाटतंय मला बी. पण तुम्हाला मी सांगतो, मला जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगतो. हे बघू शकता आता बाबा म्हणतो जा पाटापाटा जा पाटापाटा म्हणतोय, कारण पैसे घ्या आणि पाटापाटा माझ्याकडे आणून द्या म्हणतोय बाबा. बाबा लय हुशार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. तुमचे शहरातले नवरदेव नवरी आहे ना मस्त गार्डनला फोटो काढायला जात असेल ना, आमच्या गावाकडे शेणकैव जाता फोटोशूट करायला. हे बघू शकता, तुम्हाला खोटं वाटत असेल. आणि साखरपुडा झाला नाही तर एवढी कातवेल पब्लिक होती का पाहुणे जेवली का नाही सकाळी काय माहित. आल्या आल्या लगी जेवायला बसली, एवढ्या उन्हात आणत बसली बाबू. बघू शकता हे बघा ना, साखरपुडा झाला नाही तर डायरेक्ट बसली जेवायला. आयला दशरथ भाई म्हणतो आता मला कधी जेवाय भेट. कोण दसऱ्या जेवाय आलाय? मग तरी म्हणलो 2 दिवसापासून तू जेवेल नाही. मला माहित होतं आज साखरपुडा आहे म्हणून तू जेवायला आलाय. त्याच्यामुळे हा उपाशी होता का हर्षा? हा तो उपाशी ते आज सकाळी जेवत थाट त्यानं फेकून दिलं. तो म्हणा वाडीत साखरपुडा आहे, मी आज नाही जेवणार. हा का नाही रे, चालला घेऊ बसून आता. जेवाय आलाय का तू? जाय ना मग, बसले लोक जाईन दे बाय. एवढे उठल्या बसतो ना. उठले हो. अरे तू मागाशीच बसत होता, पण तिकडे व्हिडिओ काढायचा ना तू विसरला. हा का? साखरपुडा चालत तेव्हाच बसला होता. त्याच्यामुळे म्हणलं आज सकाळी जेवेल का नाही. चल जेवाय चल पटापट. पाहुणे वाडा बरं पळे. पाहुणे का भात नाही बरं का, भात पटापट वाडा संपत चाला बार भात. मुडी काय रे, तू भात घेऊन इथं बसलाय वाढायचं टाकून. इकडं पाहुणे उपाशी राहिले काय आता. आणि मित्रांनो, आमची गावाकडली पद्धत तुम्हाला अजून सांगतो. आमच्या इकडे जेवायला प्रत्येक दारात बसणार, एक दारात बसणार आहे बघा. इकडं वरती थोडे दारात, इकडं बाकीचे दारात. बघू शकता जिथं जागा असेल तिथं बसून घेता. पूर्ण म्हणजे पूर्ण वाडीत बसेल राहता. अख्खे वाडेकरी इकडं तिकडे हिंडत राहता. कोण वरच्या गलीला तर कोण खालच्या गलीला. बघू शकता आपल्या इकडे असा साखरपुडा बनवला जातो आणि तुम्हाला जेवण पण दाखवतो कसं करता. आपल्या लॉन सारखा कार्यक्रम नाही राहत, तुम्हाला पूर्ण दाखवतो. आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा. डाळ तू इथं बसलाय डाळ वाहना म्हणतोय. तू काय ये काय सरपंच आहे का इथला? बोलव ना पटकन, बोलव ना. पाहुणे उपाशीन राहिली. डाळ आण. डाळी आणत नाही, काहीच नाही. दसऱ्यात भूक लागली का तुला? भूक लागली मग तो भातात मागाशी तेलंगणला सांगा लोकांचे पत्र फोन टाका. गरीबाचे पत्र फोन टाका. बरं तू जेवला 2 टाइम? सकाळपासून 2 टाइम जेवलाय तू? खरं सांग. मित्रांनो, आमच्या इकडे लहान 3 टाइम जेवता. सकाळचे जेवता, दुपारा जेवता, एकच पंक्तीत. हे बघा किती टाइम जेवला रे तू? किती किती 3. इकडे बघ, इकडे बघ. काय खाल्लं तुला? तो मम्मीनं जेवाय नाही दिलं का? नाही रे, इथ्या चाटीतोय बघा काय. आणि मित्रांनो, आमच्या इकडूनच बघत असाल तुम्ही किचन. बघू शकता उघड्यावर किचन, मस्त चुलीवरला स्वयंपाक. तुमच्या इकडचा गॅसचा स्वयंपाक असतो, आमच्या इकडूनचा चुलीवरचा स्वयंपाक असतो. बघू शकता. आणि हे माझे हे 2 मित्र, हा 3रा टाइम आहे त्यांचा जेवायचा. बघा 2दा जेवले, 3ऱ्यांदा जेवाय बसले. काय चालवलं यार, गरीबाचं कार्य आहे. घरून जेवून यायचं.
कोंबडी चाकण्याला घेऊ राहिले काय अजून? ती कोंबडी म्हणती खाऊ नका तरी हे बळच खात. ए दस रे कोंबड्याचा आखण्याला टुलाय. बरं ती कोंबडी नेऊ का धरून? मित्रांनो मी इस्त्री घेऊन उभा राहिलो. इस्त्री म्हणजे काय तुम्ही म्हणत असाल? इस्त्री म्हणजे पत्रवळी. इकडे आदिवासी भागात इस्त्री म्हणतात. इस्तारी घेतली 1 तासापासून पण जागाच भेटत नाही जेवायला. कुठं बसाव काय कळा ना. कुठं बसू? नाही आता मला जेवायचंच नाही. आता मी घरी जातो कारण जागा शेवटी मी जागा शोधली आणि भात खायला सुरुवात केली. बघू शकता समोर कोंबडी. असं झालं का कोंबडी न्यावा धरून घरी पण ती काय हातातच लागाना पळू लागली. पण म्हणलो हिचा संध्याकाळी कार्यक्रमच करतो. बघू शकता मित्रांनो आमच्या इकडे असंच राहतं कारण आम्ही खेड्यावरचे ना त्याच्यामुळं. तुमच्या शहरात कोंबडी असती तर तुम्ही खाल्लं पण नसतं. आम्हाला काही नाही हरकत. हे बघू शकता साखरपुडा झाल्यावर जेवायला आले आणि अजून म्हणते गुलाबजाम का नाही. गुलाबजाम पाहुण्यानेच घेतले संपून खाली. पार घरी नेले पाहुण्याने ने म्हणते गुलाबजाम का आणा. आता कुठून आणायचे गुलाबजाम सांगा बरं तुम्हीच मित्रांनो. आता हे साखरपुडा झाले आले यांना भात आणावं का गुलाबजाम आणावं काहीच कळाना. बघा आता तुम्ही आमच्या इकडे जेवण झालं का आम्ही पत्रावळ्या आहे ना ते कुठंतरी बाजूला टाकतो. हे बघा हे बघू शकता कारण सगळ्या पत्रावळ्या वेचून हे बाकी कुठं घाणी टाकायची म्हणजे साईडला जाऊन जाळून टाकायची आमची परंपराची. बघू शकता तुम्हाला खोटं वाटत असं. अरे गावकऱ्याने आधी जेवून घ्यायचं. पाहुणे ना मग तुझ्या म्हातारानं शिकवलंय का असं? अरे मी तर तेच करतोय कारण आपल्याला काम करायला लागत वाढायला लागत आहे अजून. नाही तुम्ही जेवलं बरं झालं. तुम्ही जेवलं माझ्या पोट भरेल. हा का तू तर लय मोठा माणूस आहे मग. ठीक आहे. मोठा माणूस म्हणजे ते पेक्षा 2 दिवसानं वडील. हा तुम्हापेक्षा पण बारीक आहे रे. लय ये बाय बरं आता तुम्हापेक्षा बारीक दिसतोय लय मला. बारीक हा. लय बारीक. लहान पण वाळ बाबा तो जेवून घ्यायला पाहिजे होतं लवकर. हा म्हणत मित्रांनो आमच्या इकडं साखरपुडा असा केला जातो. तुम्हाला साखरपुडा कसा वाटला? आमच्या आदिवासी भागात असा साखरपुडा केला जातो आणि खूप भारी म्हणजे साध्या पद्धतीत केला राहतो कारण दुसऱ्या म्हणजे लॉन्सवन एकदम घरगुती आपलं गरिबीत साखरपुडा राहतो आमचा. आणि तुम्हाला मला माहिती आहे व्हिडिओ आवडलाच असेल आणि आपल्या अशाच व्हिडिओ बघायला तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंट करा विसरू नका म्हणजे मला अजून व्हिडिओ काढायला अजून चांगलं वाटेल. तर चला मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र.